सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये गेल्या 2 महिन्यांपासून एक नवीन नर वाघ कॅमेरा ट्रॅपमध्ये दिसून आला आहे. त्याचे अनेक फोटो व व्हिडिओज कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत. सध्या हा वाघ तारा T5च्या टेरिटरीमध्ये तिच्या मागे फिरत आहे. त्याला STR T9 असा सांकेतिक नंबर देण्यात आला असला तरी स्थानिक गाईड मंडळींनी त्याचे नामकरण शिलेदार असे केले आहे. सध्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सेनापती, सुभेदार, बाजी, चंदा, तारा, हिरकणी व शिलेदार असे 7 वाघ आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये जिथं नव्यानं सोडलेली वाघीण तारा हिनं आपलं हद्दक्षेत्र निश्चित केलं आहे, त्याच एरियामध्ये एक नवीन वाघाची एंट्री झाली. STR 09 हा वाघ मूलतः आंबोलीमध्ये पहिल्यांदा दिसला, परत राधानगरीमध्ये दिसला आणि आता हा चांदोलीमध्ये वास्तव्याला आला आहे. नुकतेच सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जो नवीन T9 हा वाघ आलेला आहे, हे अधोरेखित करते की सह्याद्री व्याघ्र प्रकल्प जैवविविधतेने किती समृद्ध आहे. याचबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, तिलारी, राधानगरी ही जंगले अत्यंत महत्त्वाची कॉरिडॉरची भूमिका बजावत आहेत की जिथून वाघ हा स्थलांतर करून उत्तरेकडे येत आहे.